ॐ ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भवार्थितं त्रिगुणरहितं सद्गुरु तन्नमामि। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं गगनसदृशं मेघवर्णशुभाङ्गं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे सर्वलोकैकनाथं लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजं मारुतितुल्यवेगं जितेन्द्रियबुद्धिमतो वरिष्ठं वातायमाजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। अधुरं मधुरं अधुरं मधुरं वदनं मधुरं नयनं हरितं हसितं मधुरं 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 नयनं मधुरं नयनं मधुरं हसितं मधुरं मधुरं
हसितं मधुरं हृदय मधुरं गमनामधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। यं प्रवजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातराजुहाव पुत्रेति तन्मयतया तरोधिनेदो तं सर्वभूतहृदय मानतोऽस्मि। जय जय श्री राधा रमण, जय जय नवल किशोर, जय गोपी चित्तचोर प्रभु, जय जय परमंगलमय जीवाचं परमकल्याण करणारी, साधकाला भक्ती सुखामध्ये नाव घालणारी, कल्याणकारी परम पवित्र श्रीमद भागवत कथा। श्रीमद भागवत महापुराण ज्ञान यज्ञ सोहळा आणि या ज्ञान यज्ञाचा आज सप्तम दिवस। या सप्तम पर्वामध्ये सप्तम दिवसीय कथेमध्ये सर्व श्रीकृष्णाचं अंतःकरणपूर्वक स्वागत। आज कथेच्या पूर्ण आहुतीचा दिवस आहे आणि उद्याच्या काल्याच्या प्रसादानं या भव्य अशा महायज्ञाची सांगता होणार आहे। भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची भक्ती करत असताना कृष्ण भक्तीवर भगवान गोपाल श्रीकृष्णावरती प्रेम करत असताना भक्ताच्या साधकाच्या अंतःकरणातला भाव कसा असावा, देवाच्या बद्दल अंतःकरणामध्ये कुठल्या भावना असाव्यात, त्याचं आपण चिंतन करणार आहोत। आपण कालच्या सत्रामध्ये शुकदेवांच्या आज्ञेत त्यांच्या कृपाशीर्वादानं राजा परीक्षितीचा जिथपर्यंत प्रवास झाला, शुकदेव महाराज राजा परीक्षितीला सांगतात, राजा
असा भव्य दिव्य सोहळा पार पडला. रुक्मिणी आईसाहेबांचा विवाह सोहळा काल संपन्न झाला. रुक्मिणी आईसाहेबांनी मा भगवती मातेची प्रार्थना केली. आई, माझी इच्छा आहे की श्रीकृष्ण मला पती मिळावे. तो शिशुपाल माझे पती व्हावेत अशी माझी अजिबात इच्छा नाही. मी काल तुम्हाला सांगून गेले, या कथेतून संदेश दिला होता की देवाचं रूप पाहून त्याच्यावर प्रेम करणारे, त्याची भक्ती करणाऱ्यांना तर देव मिळतोच, पण देवाला न पाहता त्याच्या शौर्याचं गुणगान, त्याच्या लीलेच्या कथेचं चिंतन करून जी भगवंतावर प्रेम करते त्यांना तर देव मिळतोच. आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे रुक्मिणी माता. रुक्मिणी मातेनं अगोदर भगवान परमात्म्याला पाहिलेलं पण नव्हतं. देवाचं फक्त वर्णन तिने ऐकलं होतं आणि परिणाम देवावरती तिचं प्रेम दडलंय आणि मनोमान इच्छा झाली, श्रीकृष्ण नवरा मी नवरी, शिशुपाल नवरा मी नवरी. बघा, मराठी भाषा एवढी सुंदर आहे, अक्षर सगळी सारखी आहेत, पण आपण कुठेतरी पूर्णविराम घेतल्या कारणानं त्या वाक्याचा अर्थ बदलतो. श्रीकृष्ण नवरा मी नवरी, शिशुपाल नवरा मी नवरी. मी वरणार नाही. एक गोष्ट सांगते का, श्रद्धेय बाबा महाराज सातारकर बाबांच्या तोंडून एक ऐकलेलं वाक्य, नको तिथे थांबलं की वाक्याचा अर्थ बदलतो. सातारकर बाबांनी सांगितलेलं आहे. बाबांचं कीर्तन होतं आणि पूर्वीच्या काळी अशी गाड्यांची काही सोय नव्हती आणि काही भाविक जन बाबांचं कीर्तन ऐकण्यासाठी बाहेर गावाहून येत होते आणि कीर्तनाला गेल्याच्या नंतर कीर्तन सुटलं, महाराजांची भेट घेतली, लोक स्नेहातली होती, बाबांच्या प्रेमाची लोक होती आणि स्नेहातली असल्यामुळे आदरानं आपलेपणानं विचारलं. बाबा म्हटले, किती लोक आलात तुम्ही आणि कसे आलात कीर्तनाला? ते गेले होते बैलगाडीमध्ये. त्या लोकांना सांगायचं होतं, बाबा आम्ही बैलगाडीत आलो, परंतु एवढंच बोलताना ते इथे थांबले की आम्ही सगळे बैल
गाडीत आलो. सर्वजण गाडीत बसून आलेले होते. म्हणायचं होतं